गणतंत्र दिवस साजरा करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। वार नाही तलवार आहे, ती तर शमशेरीची धार आहे। स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, ती तर धगधगता अंगार आहे। आज मी आपल्या समोर महिला सक्षमीकरण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे। मित्रांनो, स्त्री ही घरची आधारस्तंभ असते। पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले होते की जर एखाद्या देशाला प्रगती करायची असेल तर तिथल्या स्त्रियांना शिक्षण आणि सक्षम देणे गरजेचे आहे। एखादी स्त्री शिकते तेव्हा फक्त तिची प्रगती होत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि प्रयाने देशाची प्रगती होते। सक्षमीकरण म्हणजे काय? महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ स्त्रियांना नोकरी मिळवून देणे नाही, तर त्यांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे होय। त्यांना शिक्षण, आरोग्य, राज्यकारण आणि सामाजिक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने समान संधी आणि हक्क मिळवून देणेच म्हणजे खरे सक्षमीकरण आहे। आज आपण पाहत आहोत की महिला अंतराळात जात आहेत, सीमेवर रक्षण करत आहे आणि कंपन्यांचे नेतृत्वही करत आहे। तरी समाजाच्या काही भागात अजूनही भेदभाव आणि असुरक्षितता दिसून येते। ही परिस्थिती बदलण्यासाठी स्त्रियांना आपल्या शक्तीची जाणीव ठेवून आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे। शेवटी मी इतकेच म्हणेन की हौसलों से बढ़ती है ऊंची उड़ान, ना कोई शिकायत ना कोई थकान, सबके जीवन का आधार है वो, मत करना तुम नारी का अपमान, मत करना तुम नारी का अपमान। ज्या समाजात स्त्रियांचा सन्मान होतो तोच सन्मान खऱ्या अर्थाने प्रगत होतो। आपण सर्वांनी स्त्रियांना आधार देऊया आणि त्यांना प्रगतीसाठी पाठबळ देऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र।